कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा बोलाय, काही महत्वाचं काम होतं का? आकाश, अरे फोन उचलल्या तो ठेवायच्याच सुरात बोलणं गरजेचं आहे का? नाही, तू घाईत आहेस, कामात आहेस, पण असं किती दिवस दुसऱ्याच्या लग्नामध्ये नारायण होऊन फिरणार आहेस तू? आई तू हे सांगायला कॉल केलायस का? नाही, मला माहिती हा विषय निघाला की तू चिडतोस। माहिती आहे तर मग असे विषय काढतेसच कशाला? आणि तुला माहिती आहे तू प्रत्येक वेळी हा विषय काढतेस आणि माझं उत्तर काय असतं ते। आई तू थकत कशी नाहीस? अरे आई आहे मी तुझी, ही माझी शेवटची इच्छा आहे असं समज। आई आता हे अति होत आहे। होऊ दे, आता मला खूप काम आहे, प्लीज फोन ठेव। तू आधी हो म्हण, मग मी ठेवते। नाही ठीक आहे, चालू राहू दे। अरे चालू काय राहू दे, लगेच काही चिडायची गरज नाहीये। बरं घरी तरी लवकर येणार आहेस का? नाही येच, पूजा आहे। आता कसली पूजा? शांती करायची आहे म्हणून पूजा घातली आहे, लवकर ये। प्रयत्न करतो। प्रयत्न? आई ठेव ना आता फोन प्लीज, मुहूर्ताची वेळ झाली आहे। काय जरा अर्जंट होतं। आई तुला करतो कॉल, ओके बाय 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 बाय। अरे काय क्रेम काही कमी नाही आहे आपल्या वसूत। सुशीला, तू म्हणतेस तसा पण लग्नाचा विचार केला तिच्या तर तिला चांगला जोडीदार तर मिळाला हवा ना? नाही, तू त्या विशाखा मॅडमना चॅलेंज केलेस ना, म्हणून डोक्यात काहीतरी खूळ घालून घेऊ नकोस। नाही हो, त्या बाई बोलल्या म्हणून नाही, पण त्यांच्या बोलण्यामुळे एक लक्षात आलं, आपल्याला वसूच्या लग्नाचा सिरियसली विचार करायला हवा। आता काही झालं तरी मी आपल्या वसूचं लग्न लावून देणारच। मी शोधणार तिच्यासाठी मुलगा, या मांडवातूनच सुरुवात करणार। या लग्नात कसलंही विघ्न येता कामा नये। पिंकी, तुझी इच्छा पूर्ण होणार। शिला, अगं तू मनात आणलंस म्हणून मुलगा काय आभाळातून पडणार आहे का? वसूचं लग्न लावल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही, आणि या कामात देवी मला साथ देईल। तीच मला मार्ग दाखवेल। परमेश्वरा, काहीतरी चमत्कार घडव, माझ्या आकाशला उत्तम साथ देणारे जोडीदार मिळवून दे। चेन, ही चेन माझ्या गळ्यात कशी आली? कोणाची असेल ही? जयश्रीताई, अगदी उत्तम योग आहे बरं का? हो गुरुजी, म्हणजे उत्तम योग आहे तर माझ्या आकाशचं लग्न लवकर होईल ना? हो तर अहो, आकाशचं ज्या मुलीशी लग्न होईल ना, ती मुलगी त्याच्या आयुष्यात अगदी आमूलाग्र बदल घडवून आणेल।
अहो त्याच्या मनाचं कपाट रिकामं करून जर का त्या तिच्यासाठी जागा ठेवली ना तर हे नातं याच्या आयुष्यात पूर्णत्व आणेल. काय झालं आई? हे बघ ना, ही चेन. अगं ही चेन माझ्या गळ्यात कशी आली मला समजलंच नाही. म्हणजे मी आजूबाजूला पाहिलं, म्हटलं कोणाची हरवली असेल, शोधत असतील, पण मला असं कोणी शोधता नाही दिसला नाही. असं कसं होईल? मी नाही काम करते, मी माईकवर जाऊन अनाऊन्स करते, ज्याची कोणाची असेल ना ते येऊन घेऊन जाते. हा आलेच. हा धागा त्याच्या हाताला बांधा, म्हणजे भावी आयुष्यात सुखी संसाराकडे वाटचाल करण्यासाठी त्याच्या प्रवासात नक्कीच मदत करेल. वसू, हा चमत्कार आहे. देवाचा प्रसाद आहे. आई, म्हणून काय कोणाची चेन मी माझ्या जवळ ठेवून घेऊ का? ठेवून घे म्हणत नाहीये मी, पण जोपर्यंत कोणी मागायला येत नाही तोपर्यंत गळ्यातच राहू दे. देवीचा आशीर्वाद आहे, माझी शपथ आहे तुला. चेन काढायची नाही गळ्यातनं, कळलं? काय झालं ना मनासारखं? हो, खुश? खूप. काय झालं? काय म्हणत होती ती? काही नाही, संकेत मिळाला. संकेत? कसला संकेत? देवीने माझी प्रार्थना ऐकली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.